जय श्रीराम मंडळी, मी समृद्धी. साहेबांना सुट्टी म्हटलं की आमचा प्लॅन लगेच रेडीच. मग काय बाहेर निघालो. आधी म्हटलं जरासं शॉपिंग करूया निवांत. पण माझा राम तो एवढी मस्ती करतोय ना, त्या दुकानात 2 मिनिटं थांबेना. नॉन स्टॉप त्याचं काहीतरी ना काहीतरी चालू होतं. मग काय कशी शॉपिंग फिनिश केली आणि थेट निघालो माहेरी, म्हणजे सांगलीला. घरी पोहोचताच मम्मी म्हणाली, हा घे पहिला आंबा खा आणि मग बस निवांत. मग मी काय आंबा घेतला आणि मस्त निवांत बसून खायला चालू केलं. पण आया झाल्यानंतर निवांतपणा कुठला हो, काहीतरी पोरांचे नवीन पराक्रम चालूच होतात. हे बघा, मम्मीकडे आलीये म्हटलं की ह्याला पाण्यात खेळायचं वेगळंच काहीतरी खुळ डोक्यात असतं. मी पण म्हटलं खेळू दे जरा, उन्हात एकदम थंडगार होऊ दे पोरग माझं. मग काय थोड्या वेळाने जेवण वगैरे केलं आणि मग आम्ही निघालो आमच्या गावाकडे. गावाकडे जाण्याचं कारण म्हणजे आमच्या काकांची थोडी तब्येत ठीक नव्हती, म्हणून भेटायला जाणं गरजेचंच होतं. म्हणून आम्ही निघालो होतो. गावात पोचलोच आणि स्वागताला आधी हजर आहे बघा आमचा हा चिक्या. हा तर आमच्यापेक्षा जास्त एक्सायटेड असतो कायमच. काकांची विचारपूस केली आणि म्हटलं जरा निवांत बसावं. पण आयांच्या नशिबात कुठला निवांतपणा हो, ह्या पोरांच्या मागच फिरायला पाहिजे. माझ्या भावाला ट्विन्स आहेत आणि हा त्यांच्या मागे मागे चाललाय की पप्पी दे म्हणून, आणि ते म्हणजे आहेत की त्याला हात पण लावून घेणं झालं. काय सांगू तुम्हाला, एवढा दंगा. मग पप्पा आणि माझ्या बहिणीचा मुलगा यश म्हटले की आम्ही त्याला जरा फिरवून आणतो, कारण त्याला कने आंबे खायचे होते, ते पण झाडावरचे. तो सारखं झाडांना बघून मँगो मँगो असं म्हणत होता. म्हणून मग काय सगळ्यांना भेटलो. काकांची तब्येत ठीक नव्हती म्हणून दोन्ही आत्या आल्या होत्या, त्यांना पण भेटून मला खूप आनंद झाला. त्यानंतर मग आम्ही निघालो. मग गावाकडे आले म्हटल्यानंतर मंदिरात जाणं मस्ट आहे, म्हणून आधी मंदिरात जायचा प्लॅन केला. हे बघा आमचं सुंदर आणि छोटंसं गाव, आणि हे आमच्या इथलं श्री ब्रह्मनाथ मंदिर. लहानपणापासूनच मी इथे येते. या मंदिराची वाईब म्हणजे एक वेगळीच फिलिंग. मंदिरात फिरताना सगळीकडं मी लहानपणी काय काय एन्जॉय करायचे माझ्या भावंडांबरोबर, ती मस्त होते ते दिवस. फिरता फिरता मी त्या आठवणीत गुंग झाले आणि खरंच खूप भारी वाटलं. ह्या व्लॉग मध्ये एवढंच, कारण हा दिवस खूप हेवी आहे. म्हणून नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवते नेक्स्ट काय केलं ते. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी आधी फॉलो करून घ्या. बाय बाय.